आताची मोठी बातमी समोर येतेय। इलेक्टोरल बॉन्ड्स योजना सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे। इलेक्टोरल बॉन्ड्स योजना सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। आताची मोठी बातमी समोर येतेय। इलेक्टोरल बॉन्ड्स ही योजना सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे। ही योजना असंविधानिक आहे असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे आणि या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवरती ही सुनावणी देण्यात आली आहे। अधिक माहिती घेणार आहोत। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती? खरं तर 8 वर्षांनंतर प्रज्ञा हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि 2024च्या विधानसभा निवडणुका माफ करा लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच राजकीय पक्षांना हा एक मोठा दणका म्हणता येईल की इलेक्ट्रॉल बॉन्ड ही जी योजना होती ही अखेर सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली आहे। ही बॉन्डची ही योजना ही असंविधानिक आहे, आरटीआय कायद्याला धरून नाही असं देखील म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने। इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे काय पहिल्यांदा हे सांगावं लागेल खरं तर प्रेक्षकांना। राजकीय पक्षांना वेगवेगळा जो निधी येत असतो, मग कंपन्या देत असतात, व्यक्तिगत पातळीवर हा निधी येत असतो आणि या निधीचा खरं तर हिशोब नसतो आणि निवडणूक आयोगाने हे मान्य केलं होतं की हा जो इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे यामध्ये कुठलीही पारदर्शकता नसते आणि त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं होतं। सुप्रीम कोर्टाने हा निर्णय जो आहे तो राखून ठेवला होता आणि त्यानंतर आज हा निकाल दिला आहे। त्यामध्ये असं म्हटलं आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड ही योजना असंविधानिक असल्यामुळे ती आता बंद करावी लागेल आणि इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जी रक्कम येते ती त्या रकमेचा सगळा हिशोब जो आहे तो जाणून घेण्याचा सामान्य नागरिकांना खरं तर अधिकार आहे आणि ज्या वेळेला ह्या सामान्य नागरिकांना ह्याचा सगळा हिशोब समजेल किंवा इलेक्ट्रॉल बॉन्ड किती मिळाले कुठल्या पक्षाला हे समजेल, त्यानुसार त्यांना मतदान प्रक्रिया राबवताना ते सोपं जाईल किंवा त्यानुसार मतदार जे आहेत ते मतदान करतील। कारण सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळतो आणि विरोधी पक्षाला कमी प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळतो असा जो युक्तिवाद आहे तो देखील सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आला होता। काळ्या धनाला चाप लावण्यासाठी म्हणजे काळ्या पैशाचा मुद्दा जो आहे तो देखील या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या प्रकरणामध्ये आला होता। त्या काळ्या धनाला चाप लावण्यासाठी सूचनांचा अधिकाराचं उल्लंघन करणं हे देखील योग्य नाही असं देखील म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टानं। त्याचबरोबर इलेक्ट्रॉल बॉन्डला प्रायव्हसी दिली जाऊ शकत नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। प्रज्ञा, अगदी, मात्र यात काळ्या धनाचा उल्लेख करून या सगळ्यामध्ये आपण बघतोय की इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भातली जी योजना आहे ती असंविधानिक म्हणून एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे। तो धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संदीप।